हॅलो फ्रेंड, नमस्कार. तर आज आम्ही चाललो आहे त्रिशूच्या पॅरेंट्स मीटिंगला. त्रिशू हाय कर. त्याच टायमिंगमध्ये पाऊस आला, म्हणजे आलाय तो बरंच आहे. पावसाची खूप गरज आहे, कारण की खूप गरम होत होतं. गावाला तर खूप गरज आहे. आमची आजी तात्पुरतेने वाट बघते पावसाची, पण कधी येणार. तर आहो आलेत गाडी घेऊन, तर आम्ही चाललोय. चला बाय. त्याच्यानंतर घरी आलो तर दीदी आमची माडगं बनवत होती. तर तुम्हाला थोडक्यात रेसिपी सांगते. पाणी गरम करत ठेवायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि तांदूळ टाकायचे थोडेसे. हे माडग्याचं पीठ घेतलं आहे, त्याचं झुणक्यासारखं, म्हणजे घट्ट आपण झुणक्याची बेसनची पोळी भाजतो ना, तसं एकदम पातळ पीठ करून घ्यायचं. हे बघा, गुठळ्या वगैरे सगळं फोडून घ्यायचं. त्याच्या एकदम छान असं स्मूथ असं पीठ तयार झालं पाहिजे. इकडे तोपर्यंत पाण्याला उकळी आली आपल्या, आणि गॅस कमी केला. आणि हे बघा, दीदी चांगलं हलवून घेते. तिथे पण गुठळ्या व्हायला नको. गुठळ्या झाल्यानं ते बरोबर नाही दिसत आणि खायला पण नाही छान लागत. पीठ असं चाललंय. तुझी मम्मी व्हिडिओ काढते, तो असं काय करते. हे बघा, माडग्याची हावरी मुलगी. माडगं खूप आवडतं. माडगं शिस्त आहे बघा, तिची दीदी बनवते माडगं. पण हिला, आमच्या पोरगीला शांतता आहे का बघा. नाही, टेस्ट करते. टेस्टिंग असतं, कारण की मीठ कमी पण असू शकतं, म्हणून टेस्ट करते. मी आवडत नाहीये बघा, ही टेस्ट करते. अजून शिजायचं बारके, किती पातळ आहे बघा. हे पूर्ण त्याच्यामध्ये तांदूळ टाकले, ते पूर्ण शिजायला पाहिजे तसे एकदम. तर हिचं चाललंय, आधीच एक चमचा खाते, बोलते मीठ आहे का. एकदा खाल्यानंतर समजतं की नाही, सांगा बरं. नाही, मला समजलं म्हणून मी खाऊन बघितलं. टोप संपेपर्यंत ती खाणार, पण टेस्ट ती काय सांगणार नाही. चांगलंय. फायनली सांगितलं मीठ बरोबर आहे. तर चला, या सर्वजण माडगं खायला. आमच्या दीदीने छान असं माडगं बनवले. चलो बाय.